बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाशिक दौऱ्याची आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री आणि साधू महंतांच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू आहे। शाही स्नानाच्या तारखा या बैठकीअंती जाहीर होतील। या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे देखील उपस्थित आहेत। 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झालेले आहेत। या बैठकीच्या निमित्तानं वैष्णव आणि शैव आखाड्याचे या ठिकाणी महंत उपस्थित आहेत। हमारे अखिल भारत श्री पंच तीनों अन्य अखाड़ा की वैष्णव साधु यहाँ आ चुके नासिक में। और हमारे जो त्र्यंबक की जो भी 10 अखाड़े वो भी आ चुके हैं, अब बस निकल रहे। थोड़ी देर में माननीय मुख्यमंत्री आएंगे। जो हम लोग की मुहूर्त निकालने का समय था, तो आज माननीय मुख्यमंत्री के द्वारा ये अमृत स्नान की यानी पर्व स्नान की तारीख डिक्लेयर किया जाएगा। और हम लोग की जो मांग है कायम स्वरूप जमीन के बारे में और सिंहस्थ प्राधिकरण के बारे में और नासिक स्थानिक जो त्र्यंबक और नासिक जो साधु संत के आश्रम है वहाँ की व्यवस्था के लिए, तो ये विषय में हम लोग आज माननीय मुख्यमंत्री से चर्चा भी करेंगे। और जो भी जैसे होगा तो हम लोग आगे की तैयारी प्रशासन के साथ आणि आखाड़ा सभी लोग मिलके हम लोग प्रशासन काम करेंगे। सर्व 13 आखाड्याचे जे प्रमुख आहेत, साधू संत महंत, त्यांचे प्रत्येक आखाड्याचे 2-2 प्रतिनिधी यांना सुद्धा आज आमंत्रित करण्यात आलेलं आहे। आणि त्यांच्याशी चर्चा, कुंभमेळ्याच्या तारखा, कोणत्या दिवशी कुठलं स्नान होईल, त्या संदर्भातल्या सगळ्या धार्मिक विधी काय असतील या संदर्भामध्ये चर्चा त्यांच्यासोबत या ठिकाणी होणार आहे। सर्व आखाड्यांचे प्रमुख या ठिकाणी हजर झालेले आहेत, सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत आणि अजून त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांना काय हवं आहे, काय नको आहे या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदय साधू संतांशी आणि अधिकाऱ्यांशी करणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।